मी राम गायकवाड. तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूत आपण नेमका आपल्या राज्याला विमा किती मंजूर झाला आहे ते. तर राज्यात आजपर्यंत 1,63,60,000 पीक विमा अर्ज दाखल, लाखो रुपयात शेतकऱ्यांनी भरला आहे 1 रुपयात पीक विमा. म्हणजेच कालपर्यंत 1,63,60,000 लोकांनी 1 रुपयामध्ये पीक विमा अर्ज दाखल केलेला आहे. आणि त्यानंतर पाहूया महाराष्ट्रातील सर्वाधिक पीक विमा. खरीप 2023मध्ये 1 रुपये पीक विमा ही योजना प्रथमच अंमलात आली होती. त्यानंतर राज्यात बहुतांश भागात दुष्काळसदृश परिस्थिती आणि हवामानातील असमतोल यामुळे झालेल्या नुकसानीच्या पोटी विमाधारक शेतकऱ्यांना आतापर्यंत अग्रिम, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात व पीक कापणी प्रयोगानंतर असे मिळून आतापर्यंत एकूण 7,280 कोटी रुपये इतका पीक विमा मंजूर करण्यात आला असून त्यापैकी 4,271 कोटी रुपयांची वितरण प्रक्रिया सुरू झाली आहे. तर 3,009 कोटी रुपये विमा रक्कम वितरण सुरू आहे. तसेच पीक कापणीचे अंतिम अहवाल निश्चितीनुसार या रकमेत आणखी वाढ होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून देशात सर्वाधिक पीक विमा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळाला आहे. तसेच योजना सुरू झाल्यापासून ही रक्कम आजवरची सर्वाधिक पीक विमा रक्कम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर देशात नुकत्याच झालेल्या बजेट प्रसारानुसार राज्यातील शेतकऱ्यांना 7.5 HP पर्यंतची वीज पंपांना पूर्णपणे मोफत वीज देण्याचा निर्णय झाला आहे. व त्याचबरोबर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा देखील केलेली आहे. सुमारे 4,200 कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून देण्यात आले असून याचा लाभ राज्यातील सुमारे 83 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. यात सुमारे 53,83,000 सोयाबीन उत्पादक शेतकरी असून त्यांना हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्याचे सरकारने योजले आहे. तर त्यांना हे पैसे त्यांच्या महा-DBTच्या संलग्न खात्यात जमा करण्यात येणार आहेत. आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.